प्राध्यापक मित्रमैत्रिणींनो आणि तासिका तत्वावर काम करणाऱ्या माझ्या सर्व प्राध्यापकांनो, तुमच्यासाठी मोस्ट अवेटिंग प्राध्यापक भरती ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. 60-20-20 पॅटर्न काय आहे, सोबतच याच्यामधले कोर पॉईंट कोणते आहेत. जर तुम्ही प्राध्यापक भरतीची वाट पाहत असाल, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर किंवा प्रोफेसर पदासाठी, तर तुम्ही कशा पद्धतीने तयारी करायला हवी हे आपण या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये तुमच्या भाषेत समजेल या पद्धतीने पाहणार आहोत. सोबतच 11 फेब्रुवारी 2026चा जो शासन निर्णय आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा, तो सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. फायनली शेवटी प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील मिळालेला आहे. असा हिरवा कंदील पाठीमागे दोनदा सुद्धा मिळाला होता, परंतु आता 5012 पदांना 11 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयानुसार 60-20-20 या पॅटर्ननुसार मान्यता मिळालेली आहे आणि येत्या जूनपर्यंत ही प्राध्यापक भरती पूर्ण करायची आहे. अशा DHEच्या अंतर्गत, उच्च व हायर शिक्षण अंतर्गत जेवढे विद्यापीठं येतील, जेवढे कॉलेजेस येतील त्यांना. सध्या प्राध्यापक भरती संदर्भातली जवळ 11,000+ पदं जरी रिक्त असली तरी सध्या मान्यता फक्त याच पदांना मिळालेली आहे. त्याच्या संदर्भातला GR सुद्धा आलेला आहे. ही गुड न्यूज जरी असली तर त्याच्या पाठीमागे सध्या भुक्तो ही प्राध्यापकांची जी संघटना आहे त्यांनी याला विरोध केलेला आहे. कुणाला ते अधिकार नसताना शासन असे निर्णय घेते, कारण शासनाने असे 3दा निर्णय घेतले. पहिल्यांदा निर्णय घेतला तो तुमच्या आमच्या माहितीसाठी माहितीच असेल, 60-40 पॅटर्न. 60-40 पॅटर्न प्राध्यापक भरतीचा सिंपल होता. 40 मार्क्स हे इंटरव्ह्यूसाठी दिले जाणार होते आणि 60 मार्क्स आतापर्यंत तुमची जी अचिव्हमेंट आहे त्याच्यासाठी दिले जाणार होते. त्याच्यामध्ये सेटनेट आणि सगळ्या तुमचं संशोधन, अध्यापनाचा अनुभव सगळं एकत्रित होतं. आता त्यांनी आणि जो नंतर त्याच्यानंतर अधिवेशनाच्या अगोदर त्यांनी अशी घोषणा केली की आम्ही 75-25 असा पॅटर्न करण्याचा आम्ही विचार करत आहोत. तोच 75 पॅटर्न आहे, तो अकॅडमिक कोकरिक्युलर आणि तुमचा अनुभव आणि 25 मार्क्स हे इंटरव्ह्यूसाठी ठेवण्यात आलेले होते. आणि आता जो निर्णय घेतलेला आहे 11 फेब्रुवारी 2026ला, तो असा आहे 60 जे मार्क्स आहेत ते तुमचं आतापर्यंतचं एज्युकेशन असेल, सेट, नेट, PhD, त्याच्यामध्ये तुमचा अनुभव, त्याच्यानंतर 20 मार्क्स आहेत ते तुम्ही जे अध्यापन कौशल्य आहे, तुमचा डेमो सुद्धा महत्त्वाचा असणार आहे. आणि 20 मार्क्स तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू फेस करणार आहेत त्याच्यासाठी आहेत. म्हणजे इकडून तिकडून काय, प्राध्यापक भरतीसाठी आपल्याला ओपन सिक्रेट जी आहे ना, कशी भरती होते ते करावंच लागणार आहे. तुम्ही जर प्राध्यापक असाल, सेटनेटची तयारी करत असाल आणि भरतीसाठी वाट पाहत असाल तर डोंट फॉरगेट टू स्टे कनेक्ट. कारण मित्रांनो, सध्या गरज आहे आपल्यासारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांची. व तंत्र शिक्षण विभागाचा 11 फेब्रुवारी 2026चा आपण हा शासन निर्णय पाहत आहोत. त्याच्यामध्ये परिशिष्ट अ मध्ये जे सार्वजनिक विद्यापीठ आहेत राज्यातील, त्याच्यामध्ये प्राध्यापक प्रक्रियेसंदर्भातल्या काही गाईडलाईन देण्यात आलेली आहे, ती आपण आता इथं डिटेलमध्ये पाहूयात. मित्रमैत्रिणींनी, या परिशिष्ट ए मध्ये जे पहिलं दिलेलं आहे ते युनिव्हर्सिटीची रँकिंग वाईज दिलेली आहे. स्टेट युनिव्हर्सिटी असेल, नॅशनल युनिव्हर्सिटी आणि फॉरेन युनिव्हर्सिटी असेल. त्याच्यामध्ये 3 पदं भरती जी होणार आहे ज्या महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि तिसरी आहे सर्वात महत्त्वाची प्रोफेसर पदासाठी. आता असिस्टंट प्रोफेसरसाठी त्याचं अकॅडमिक रेकॉर्ड नुसार त्यांना 46 मार्क्स असणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएशन 10 मार्क्स ग्राह्य धरले जातील. पोस्ट ग्रॅज्युएशन 14 मार्क्स आणि MPhil किंवा PhD इक्विव्हॅलंट आहे त्याचे 17 मार्क्स असतील. MPhilच्या पर्सेंटेजनुसार तुमचे मार्क्स पकडले जाणार आहेत. अन्यथा जर PhD असेल तर 17 मार्क्स पकडले जाणार आहेत. आणि PGचे मार्क्स आहेत ते 14 मार्क्स 80% अबव असेल आणि 12 मार्क्स 60 to 80% असेल आणि 55 मार्क्स किंवा लेस दॅन 60% असेल तर 10 मार्क्स पकडले जाणार आहेत. जवळपास असंच आहे ग्रॅज्युएशनच्या मार्क्सबद्दल. थोडाफार फक्त अंतर्गाने आपल्याला इथं बदल झाल्याचं निदर्शनास येतं. त्याच्यामध्ये अजून 5 मार्क्स आहेत ते सेट आणि नेटसाठी पकडले जाणार आहेत. जर GRF विथ नेट असेल तर 5 मार्क्स असतील, कन्सिडर केले जातील. आणि सेट असेल
3 मार्क्स आणि नेट असेल तर 4 मार्क्स अशा पद्धतीचे 5 मार्क्स आहेत. टीचिंग एक्सपिरियन्ससाठी 6 मार्क्स आहेत. त्याच्यामध्ये कॉन्टेक्च्युअल बेसवरती जर तुम्ही काम केलं असेल, CHBवरती केलं असेल, ॲडॉक बेसवरती केलं असेल, प्रत्येक वर्षासाठी 1 मार्क्स दिला जाणार आहे. सोबतच जर लेस दॅन जर पिरियड असेल, 1 वर्षपेक्षा जर कमी असेल, कमीत कमी 9 मंथचा पिरियड याच्यामध्ये ग्राह्य धरला जाणार आहे. याच्यामध्ये असेसमेंट रिसर्च स्किल आहे ते 8 मार्क्स ग्राह्य धरले जातील. त्याच्यामध्ये रिसर्च पब्लिकेशन, पीअर रिव्ह्यू रिसर्च पब्लिकेशन असेल तर पर पेपरनुसार 1 पकडलं जाणार आहे. आणि जर ऑथर आणि को ऑथर असतील तर ऑथरसाठी 60% वेटेज असणार आहे. आणि प्राध्यापकांचं जर बुक्स ऑथर किंवा पब्लिश रेप्युटेड नॅशनल इंटरनॅशनल पब्लिशरमधून ISBNमधून झालं असेल तर त्याच्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. ऑफ रेफरन्स ऑथरचं जर रेफरन्स बुक असेल आणि 1 मार्क्स असणार आहे जर तुम्ही चॅप्टर एडिट केला असेल किंवा व्हॉल्यूम असेल किंवा ट्रान्सलेटेड बुक असेल. आणि IPR जनरेटेड म्हणजे जर पेटेंट असेल, कॉपीराईट असेल, ट्रेडमार्क असेल तुमच्या रिसर्चच्या संदर्भातला तर मात्र तुम्हाला त्याचे 2 मार्क्स ॲडिशन पकडले जाणार आहे. थोडक्यात काय, रिसर्च पब्लिकेशन, बुक्स ऑथर्ड किंवा IPR जनरेटेड याचे टोटल आहेत ते तुमचे 6 मार्क्स पकडले जाणार आहेत. अवॉर्ड्स आहेत त्याच्यासाठी 2 मार्क्स आहेत. जर अवॉर्ड्स गिवन बाय स्टेट गव्हर्नमेंट 1 मार्क्स असेल, नॅशनल गव्हर्नमेंट, इंटरनॅशनल गव्हर्नमेंट, स्टेट लेवल अवॉर्ड्स असतील तर मग एकत्र मिळून त्याचे 2 मार्क्स. ओव्हरऑल वेटेज फॉर अकॅडमिक रिसर्च क्रेडेन्शियल अँड पोझिशन ऑफ असिस्टंट प्रोफेसर थ्रू 3A to C इज 60% आहे. नेक्स्ट आहे असोसिएट प्रोफेसर. असोसिएट प्रोफेसरचं 36 मार्क्स आहेत ते अकॅडमिक रेकॉर्डसाठी आहेत. त्याचे डिटेल्स पूर्णतः इथं दिलेले आहेत आणि हे या शिक्षकांना याची जाणीवसुद्धा असते. त्याच्यामध्ये जो त्यांचा स्कोर आहे ग्रॅज्युएशनसाठी 6 मार्क्स, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 12 मार्क्स आणि PhDसाठी मात्र 13 मार्क्स आहेत इथे. त्याच्यानंतर नेट सेट GRF नेट असेल तर मात्र 4 मार्क्स आहेत. आणि टीचिंग एक्सपिरियन्ससाठी इथे 6 मार्क्स त्यांना मिळणार आहेत. सोबतच असेसमेंट ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड अँड इनोव्हेशन स्किलला 18 मार्क्स आहेत. आणि रिसर्च पब्लिकेशन बुक ऑथर्स, IPR जनरेटर याच्यासाठी 6 मार्क्स आहेत. आता हे सगळे मार्क्स कमी जास्त आपल्याला इथे झालेलेचे दिसते, परंतु त्याच्यामध्ये थोडक्यातच काय तर रिसर्च पब्लिकेशन, बुक्स ऑथर, IPR जनरेटर याच्यासाठी एकूण 7 मार्क्स आहेत. अवॉर्ड्ससाठी 2 मार्क्स आहेत, जसं मग अशी असिस्टंट प्रोफेसरसाठी होतं तसंच आहे बऱ्यापैकी. आणि याच्यामध्ये 2 मार्क्स एक्स्ट्रा मिळत आहेत, तेच म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ मूक्स. सोबतच PhD गायडन्स जर करत असतील किंवा सुपरविजन अंडरग्रॅड झाला असेल तर त्याचा मात्र 1 मार्क्स PhD अवॉर्डसाठी आणि एकूण 3 मार्क्स मिळणार आहेत. आणि त्याच्यामध्ये नंतर त्यांनी जे काही कम्युनिटी फंड जनरेटेड आहे थ्रू R&D प्रोजेक्ट असतील तर त्याच्यानुसार जे काही फंड जनरेट केले आहे त्याच्यानुसार त्यांचे हे 1, 2 आणि 3. आता तिसरी जी पोस्ट आहे ती प्रोफेसर ची आहे. त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन ऑफ अकॅडमिक रिसर्च क्रेडेन्शियल ऑफ कॅन्डिडेट फॉर हिज पोझिशन ऑफ प्रोफेसर 60चं वेटेज आहे. त्याच्यामध्ये अकॅडमिक रेकॉर्डसाठी 30 मार्क्स. त्याच्यामध्ये आपण पाहतोय की ग्रॅज्युएशन तर 6 मार्क्स, जसं मग अशीच होतं. पोस्ट ग्रॅज्युएशन 10 मार्क्स आणि MPhil PhDचे 12 मार्क्स पकडलेले आहेत. काही ठिकाणी याच्यासाठी 17 मार्क्स आहेत, परंतु प्रोफेसरसाठी मात्र इतर 12 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर नेट सेट आणि GRF याच्यासाठी 2 मार्क्स आहेत. म्हणजे अकॅडमिकसाठी प्रोफेसर म्हणजे अर्थातच वरचं पद असतं, त्यामुळे त्यांच्यापेक्षा त्यांनी इथे जास्त एक्सपिरियन्सला जास्त मार्क्स दिलेले आहेत. आपण इथं पाहू शकता 6 मार्क्स. आणि सोबतच जे काही असिस्टंट फॉर रिसर्च ॲप्टिट्यूड इनोव्हेशन स्किल आहे 24 मार्क्स. रिसर्च पब्लिकेशन बुक्स अवॉर्डेड PR and जनरेटेड मटेरियल जे आहे त्याचे 10 मार्क्स. असे मार्क्स वेगवेगळे याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. मूक्स जे डेव्हलप केलं असेल, मार्क्स ॲज पर महादीप असेल, NPTEL असेल, स्वयं असेल याच्यासाठी सुद्धा इथे 2 मार्क्स दिलेले आहेत. आणि फंड जो आहे त्याच्यानुसार जे काही प्रोजेक्टचं सँक्शन फंड केलेलं आहे त्याच्यानुसार त्यांना इथं 1 करोडपर्यंत असेल तर अगदी 6 मार्क्ससुद्धा मिळू शकतात. त्यामध्ये तुम्ही पाहत आहात त्याच्यामध्ये 20%चं वेटेज आहे. त्याच्यामध्ये ICT स्किल, यूज मॉडर्न टीचिंग अँड एड्स अँड लँग्वेज प्रोफिशियन्सी, सोबतच क्वालिटी, डेप्थ अँड इफेक्टिव्ह डिलिव्हरी ऑफ टीचिंग कंटेंट, बिहेवियरल एथिक्स आणि LOCF अप्रोच इन टीचिंग अँड असेसमेंट. जे थोडक्यातच काय तो शिक्षक शिकवत असताना नवीन मेथड्स कशा वापरतो आहे किंवा सेमिनार असेल, क्लासरूम डिस्कशन असेल, सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने तो स्वतःची टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करतो याच्यावरती हा पूर्ण डेमो लेक्चर असणार आहे. आणि
20 मार्क्स 20 वेटेज फॉर दी इंटरव्ह्यू परफॉर्मन्ससाठी आहेत. त्याच्यामध्ये सब्जेक्ट नॉलेज किती डेप्थ आहे त्याच्यासाठी 8 मार्क्स आहेत. क्रिटिकल थिंकिंग, लॉजिकल रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग त्याच्यासाठी 7 मार्क्स आहेत. फ्युचर प्लॅन म्हणजे टीचिंगमध्ये रिसर्च किंवा एक्सटेन्शन असेल, सध्या NEP आहे त्याच्यानुसार सुद्धा हे फार महत्त्वाचं आहे, 3 मार्क्स. आणि असेसमेंट ऑफ आउटरीच, एक्सटेन्शन ऑफ कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटी ॲज पर नॉलेज ऑफ NEP पॉलिसी याच्यासाठी 2 मार्क्स आहे. असे सोबतच ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग, प्रोसिडिंग ऑफ सिलेक्शन कमिटी मीटिंग हे सगळं मेंटेन ठेवायचं आहे. जे विद्यापीठ, जे कॉलेज या अंतर्गत सध्या प्राध्यापक भरती करत आहेत. 5012 पदांना मान्यता मिळालेली आहे आणि सगळ्यांचं ते जेव्हा जेव्हा लागेल कोर्ट ऑफ लॉ जेव्हा मागेल, पब्लिकली डोमेनमध्ये ते नसणार आहे, परंतु कोर्ट ऑफ लॉ जेव्हा मागेल तेव्हा मात्र त्यांनी द्यायचं आहे. एक्सप्रेशन ऑफ जनरल मेरिट लिस्ट 100 मार्क्समध्ये अर्थातच 60 मार्क्स वेटेज आहे, ते ॲकॅडमिक आणि रिसर्च क्रेडेन्शियल आहे. सोबतच टीचिंग असेसमेंट जे आहे म्हणजे डेमो लेक्चरला 20 मार्क्स आहेत आणि इंटरव्ह्यूला 20 मार्क्स आहे. टोटल 100 मार्क्सप्रमाणे वेबसाईटवरती, पब्लिक डोमेनच्या वेबसाईटवरती त्यांनी ते मेरिट लिस्ट पब्लिश करायची आहे. आणि ज्या कॅन्डिडेटचे ॲटलिस्ट 50% मार्क्स ॲव्हरेज स्कोअर होणार आहे त्यांचा ॲकॅडमिकचा, इंटरव्ह्यूचा आणि डेमोचा, त्यांचीच लिस्ट आहे. ती पब्लिकली विद्यापीठाच्या वेबसाईटवरती किंवा कॉलेजच्या वेबसाईटवरती दिसणार आहे. आता क्रायटेरिया आहे तो आपण शॉर्टमध्ये पाहून घेणार. 2020 60 फॉर ॲकॅडमिक रिसर्च कॅरीज मोस्ट वेटेज अँड टीचिंग डेमोला 20 मार्क्स आहेत आणि 20% किंवा 20 मार्क्स इंटरव्ह्यू टू डिसाईड अशी 100 मार्क्सची टेस्ट असणार आहे. रेटिंग हे अशा पद्धतीचं आहे. आता टॉप टायर आहे ते विद्यापीठाचं जे ब्रँड आहे त्याच्यानुसार हे सर्व युनिव्हर्सिटी रँकिंग सिग्निफिकन्सनुसार सुद्धा त्याचा तुमच्या सिलेक्शनमध्ये प्रभाव पडणार आहे. कॅडर स्पेसिफिक जे कोरिंग आहे, असिस्टंट प्रोफेसर असेल, असोसिएट प्रोफेसर असेल आणि प्रोफेसर असेल, त्याच्यामध्ये हेवी अकॅडमिक रेकॉर्ड आहे ते असिस्टंट प्रोफेसरचं अप टू 46% प्लस टीचिंगसाठी 6 मार्क्स आहेत आणि रिसर्च स्किल्ससाठी 8 मार्क्स आहेत. सोबतच असोसिएट प्रोफेसरसाठी अकॅडमिक रेकॉर्ड तर महत्त्वाचं ठरतं, परंतु त्यांना मुक्स आणि PhD गायडन्स किंवा फंडेड प्रोजेक्टसुद्धा महत्त्वाचे ठरतात. आणि प्रोफेसरसाठी तर रिसर्च आणि इनोव्हेशन डॉमिनेशनमध्ये हायेस्ट मार्क्स स्कॉर्पस असेल, WOS पेपर्स असेल, मेजर ग्रँट्स असेल आणि PhD सुपरविजन किंवा गाईड अंतर्गत करत आहात त्याच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. आता टीचिंग स्किल आणि असेसमेंटमध्ये जे 20 पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये ICT यूज, LOCF अलाइनमेंट, क्लॅरिटी ऑफ इन्स्ट्रक्शन आणि क्लासरूम एथिक्स फार महत्त्वाचे आहे. म्हणजे किती चांगल्या प्रकारे प्रॅक्टिकल असेसमेंट क्लासमध्ये तुम्ही करत आहात, इफेक्टिवली तुमचं क्लास टीचिंग होणार आहे, त्याच्यावरती तुमचे हे 20 पॉईंट म्हणजे अर्थातच 20 मार्क्स कन्सिडर केले जाणार आहेत. नेक्स्ट आहे इंटरव्ह्यू स्ट्रक्चर आहे ते 20 पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये डोमेन नॉलेज आहे जे इन डेप्थ अंडरस्टँडिंग ऑफ सब्जेक्ट एरिया, कोर कंटेंट नॉलेज असलं त्याला 8 मार्क्स आहेत. क्रिटिकल थिंकिंग 7 मार्क्स आहेत तिन्ही पदासाठी. ॲबिलिटी टू अनालाइज सॉल्व द कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स येतील, ते तुम्हाला एक अशी सिच्युएशन दिली जाईल त्याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व करत आहात त्याच्यासाठी 7 मार्क्स आहेत. फ्युचर विजन याच्यासाठी 3 मार्क्स आहेत. म्हणजे तुम्ही याच्यातून रिसर्च किंवा कॉन्ट्रीब्युशन काय तुम्ही देणार आहात देशासाठी, तुमच्या कॉलेजसाठी, याच्यासाठी 3 मार्क्स आहेत. आणि NEP आउटरीच, अवेअरनेस नॅशनल कॉलेशन एज्युकेशन पॉलिसी NEP आणि कम्युनिटी एंगेजमेंट याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात. त्यामध्ये ट्राय काय आहे गव्हर्नमेंटचा, इन्शुरिंग द अकाउंटेबिलिटी थ्रू द सिलेक्शन प्रोसेस. अकाउंटेबिलिटी फार महत्त्वाची आहे. कोण विनर असणार आहे या प्राध्यापक भरतीचा, असिस्टंट, असोसिएट किंवा प्रोफेसर, त्याच्यामध्ये क्वालिटी रिसर्च ज्यांचा आहे ना तो विनर असणार आहे. क्लिअर फ्युचर प्लॅन, वेल आर्टिक्युलेटेड रिसर्च अँड करिअर रोड मॅप तुमच्या स्वतःचा, तुमच्या सब्जेक्ट विषयीचा आणि अर्थात तुम्ही ज्या विद्यापीठामध्ये नोकरीसाठी, इंटरव्ह्यूसाठी जात आहात, कॉलेजमध्ये जात आहात त्याच्या संदर्भातला तुमचा एकदम प्लॅन असला पाहिजे. मॉक क्लासेस आणि स्ट्रॉंग क्रिटिकल थिंकिंग. आफ्टर ऑल रॅपिड प्रिपरेशन टिप्स फॉर कॅन्डिडेट, इंडेक्स्ड पब्लिकेशन असलं पाहिजे. 2-3 मिनिट्स मॉक क्लास असला पाहिजे. 1 पेज रिसर्च रोड मॅप असला पाहिजे. दीज ॲक्शनेबल टिप्स कॅन सिग्निफिकंट इनहान्स द कॅन्डिडेट चान्स ऑफ सक्सेस. अँड आफ्टर ऑल माय डिअर फ्रेंड, वी ऑल नो त्या भरती कशी होते हे तर टॉप सिक्रेट आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आणि सेटनेट जर तुमच्या मित्रमैत्रिणींना करायचं असेल तर नक्की कनेक्ट करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फुल्ली डिटेल दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला या व्हिडिओतून महत्त्वाचं इन्साईट मिळालं असेल आणि काही राहिलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. स्टे कनेक्टेड.